कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब। राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं असून आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडलाय। कॅमेऱ्यासमोर दिसत असलेल्या पैशांच्या बॅगांवरून त्यांनी थेट सवाल उपस्थित केला। नोटबंदीनंतरही इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा येतात कुठून असा खोचक प्रश्न त्यांनी विचारलाय। केवळ पैशांवरच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पावसाच्या विधानावर देखील त्यांनी चांगलाच समाचार घेतलाय। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षानेच एकमेकाचे पैसे पकडून दिले। सत्ताधारी पक्षाचे लपून छपून राहिलेले नाही, ऑन कॅमेरा त्यांनी भरलेल्या बॅगाच्या बॅगा दाखवल्या। काही लोक हे करोडो रुपये वाटतायत। मला हाच देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही नोटाबंदी केलीत ना, देशातली कुठेही रोकड शिल्लक राहता कामा नये, नोटा शिल्लक राहता कामा नये, याकरता तुम्ही नोटाबंदी केलीत ना। मग ह्या नोटा येतात कुठून? ह्या नोटा येतात कुठून की ज्या नोटा अगणित आहेत अशा प्रकारच्या नोटा वाटप कुठल्याही निवडणुकीमध्ये झालं नाही। हे सगळे म्हणतायत, आम्ही विरोधक म्हणून म्हणत नाही। मीडिया घाबरत का होईना तेच म्हणतोय, विरोधक आपसामध्ये बोलत असताना तेच म्हणतायत। काल अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री काय म्हणाले? शेवटच्या 2 दिवसामध्ये प्रचंड पाऊस पडेल। पाऊस कसला पडेल? तो ढगाचा पाऊस नाही तर पैशाचा पाऊस पडेल। याचा अर्थ प्रचंड पैशाचा वापर होऊन लोकांची मनं जिंकून निवडणुका जिंकण्याचा कारभार आता संपला। पैसा फेकून लोकांना, पैसा फेकून नाही तर दमदाटी करून, पैसा फेकून नसेल तर त्यांच्या कुटुंबियांचा छळ करून। काय मानखुर्दल्या पवारबाईंना आज मुलाखत दिली? काय मुलाखत दिली? तिला जबरदस्तीनं राज्याच्या विधिमंडळाचे, विधानसभेचे अध्यक्ष फोन करतात आणि दम देतात। तिच्या नवऱ्याला रात्री 12-1 वाजता किडनॅप करतात विधानसभेचे अध्यक्ष। अरे ह्या राज्यात चाललंय काय? आणि म्हणून सामान्य माणूस पेटून उठेल त्या दिवशी ह्यांची सत्ता ही भ्रष्ट सत्ता उलटून टाकेल।